शेतकरी बांधवांनो नमस्कार. तिरुपती उद्योग समूहामध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, आम्ही काही दिवसापूर्वी 2499 मध्ये गाईचा एसी म्हणजे फॉगर किटचा व्हिडिओ सोडला होता आणि त्या व्हिडिओला आणि त्या प्रोडक्टला अखंड महाराष्ट्रातून जबरदस्त असा रिस्पॉन्स आला आम्हाला. खूप साऱ्या लोकांनी आमच्या शॉपला व्हिजिट देऊन ते फॉगर किट ऑर्डर घेऊन गेले आणि काही लोकांनी आमच्याकडे ऑनलाईन पण ऑर्डर करून दिलं. खूप साऱ्या लोकांच्या फॉगर किट त्यांच्या गोट्यावरती, त्यांच्या पोल्ट्रीवरती किंवा त्याच्या हॉटेलवरती चालू झालेलं आहे. पण बऱ्याच आमच्या शेतकरी मित्रांना जोडताना खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत, अडचण येतात. म्हणजे फॉगर किट जोडायचं कसं हेच माहिती नसतं. पण शेतकरी मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉगर किट कसं जोडायचं त्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा बॉक्स येणार आहे. तुम्ही जर आमच्या शॉपला आले तर आम्ही तुम्हाला कसं जोडायचं ही माहिती पण आता इथं आम्ही देत असतो. पण जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं तर असा बॉक्स येतो आणि बॉक्समध्ये काय काय सामान येणार आहे, कसं कसं जोडायचं ते मी तुम्हाला आता सगळं दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर अशा पद्धतीचा बॉक्स येतो मित्रांनो. हा बॉक्स फोडायचा आणि बॉक्स फोडल्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही आयटम आहेत हे सगळे मी तुम्हाला आता काढून दाखवणार आहे. 2499 तुम्ही जर 100 जीपीडीचं किट घेतला असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर हा 50 फूट पाईप येतोय. त्याच्यानंतर हा आहे फिल्टर. म्हणजे प्रत्येक किट मध्ये समजा 100 जीपीडी घ्या, 200 जीपीडी घ्या किंवा 300 जीपीडी घ्या, त्या तिन्ही किट मध्ये आपण हा फिल्टर देत असतो. त्याच्यानंतर 100 जीपीडीचं किट घेतलं तर तुम्हाला हे 10 नोझल मिळणार आहेत. जर तुम्ही 200 जीपीडीचं किट घेतलं तर तुम्हाला 20 नोझल मिळणार आहेत आणि 300 जीपीडीचं किट घेतलं तर तुम्हाला 30 नोझल मिळणार आहेत. प्रत्येक किट मध्ये फिल्टर, नोझल, हा फिल्टर स्पंज मिळणार आहे. 100 जीपीडी मध्ये 100 जीपीडीची मोटर मिळणार आहे, 200 जीपीडी मध्ये 200 जीपीडीची मोटर मिळणार आहे आणि 300 जीपीडी मध्ये 300 जीपीडीची मोटर मिळणार आहे. त्याचबरोबर हा टायमर आहे. हा टायमर पण तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर हा पॉवर अडॅप्टर आहे. छोट्या किटसाठी असा नवीन डिझाईन केलेला आम्ही पॉवर अडॅप्टर आहे. मोठ्या किटसाठी मोठं पॉवर अडॅप्टर मिळणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, हे झाले सगळे आयटम. त्याचबरोबर हे स्टँड आहे. म्हणजे तुमचं मोटर आणि फिल्टर जोडण्यासाठी स्टँड आहे. मित्रांनो, काय करायचं, पहिल्यांदा हा तुमचं सर्व किट आल्यानंतर हे पूर्ण अनबॉक्सिंग करायचं. अनबॉक्सिंग केल्यानंतर हा फिल्टर आहे. या फिल्टर मध्ये तुम्हाला एक वॉटरची रिंग दिलेली असते, रबर रिंग. रबर रिंग आहे काय चेक करायचं. रबर रिंग साईडला काढून ठेवायचे. त्याच्यामध्ये फिल्टरचा स्पंज टाकून घ्यायचंय. हे पूर्ण पाणी, फिल्टरचं स्पंज टाकल्यानंतर हे पूर्ण पाण्याने भरून घ्यायचंय लावायच्या अगोदर. म्हणजे तुम्हाला इयर पास करताना जास्त वेळ लागणार नाही. हे पूर्णपणे जोडून घ्यायचंय. ह्याला इनलेट आणि आउटलेट असे दोन सेक्शन आहेत. म्हणजे तुमचं पाण्याचं इनलेट आणि आउटलेट असे दोन सेक्शन आहेत. इनला इन जोडायचंय, आउटला आउट जोडायचंय. पहिलं तर तुम्हाला हे स्टँड आहे, हे स्टँड तुमच्या भिंतीवरती, कॉलमवरती तुम्ही जसं तुम्हाला ऍडजस्टमेंट करता येईल त्या पद्धतीने तुम्ही फिट करून घ्यायचे. स्टँडच्या खालच्या बाजूला हा फिल्टर जोडायचा आहे. म्हणजे हा याला स्क्रू आपण द्यायचं ऍडजस्टमेंट दिलेले, त्याच्यामध्ये तुम्ही हे फिल्टर जोडून घ्यायचे. ह्या फिल्टरला जोडण्यासाठी आपण त्याला दोन स्क्रू देतो याच्यामध्ये. या किटमध्ये, प्रत्येक किटमध्ये आपण त्याला जे जोडण्यासाठी स्क्रू आहेत हे स्क्रू तुम्हाला आलेले असतात. तुम्ही तुमच्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला जसं ऍडजस्टमेंट करता येईल त्या पद्धतीनं कोणत्याही बाजूला तुम्ही फिट करू शकता. हे म्हणजे ह्याला 3 ठिकाणी सेक्शन आहेत. 3 ठिकाणी तुम्ही हे फिट करू शकता. त्याच्यानंतर ही मोटर आहे. तुम्ही हे कुठेतरी तुमच्या भिंतीवरती किंवा कॉलमवरती फिट करून घ्यायचंय. त्याच्यानंतर ही मोटर आहे. ही मोटर पण वरती स्टँडवरती जोडून घ्यायची. हे मोटर जोडल्यानंतर तुम्हाला इनलेट आणि आउटलेटचं कनेक्शन मी दाखवणार आहे आता. इनलेट आणि आउटलेट कनेक्शन देताना पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला जो फिल्टरचा जो इनलेट आहे, इनलेटला इनलेटचं कनेक्शन द्यायचंय, आउटलेटला आउटलेटचं कनेक्शन द्यायचंय. फिल्टरचा कनेक्टर थ्रेडिंगवाला, हा फिल्टरचा थ्रेडिंगवाला कनेक्टर तुम्हाला ह्याला पहिल्यांदा टेपलॉन टेप लावून कनेक्टिंग करून घ्यायचं. जर टेपलॉन टेप नाही लावला तर याच्यामध्ये पाणी लिकेज होण्याची शक्यता आहे आणि तुमची मोटर पाणी ओढणार नाही. म्हणजे एकदा इयर पास झालं तुमचं पाणी ओढणार नाही मोटर. हे इनलेटला इनलेटचा जोडून घ्यायचंय आणि आउटला आउट जोडून घ्यायचंय. खूप साऱ्या लोकांचं जोडताना चुकीचं जोडल्यामुळं काही प्रॉब्लेम आले, बऱ्याच लोकांचे फोन आले. पण आम्ही काही पाठीमागे व्हिडिओ बनवलेत, पण
लोकांचं लक्ष नसतं त्या व्हिडिओकडे, पण एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करतो आपण आता. मोटरला पण इनलेट आणि आउटलेट असे दोन कनेक्शन आहेत. जिकडे बाण लावलेला आहे त्या पद्धतीच्या बाणामध्ये इनलेटचं कनेक्शन द्यायचंय आणि आउटलेटला आउटलेटचं कनेक्शन द्यायचंय. हा पण मोटरचं कनेक्टर आहे. याला पण तुम्ही जोडत असताना याला टेफ्लॉन टेप लावायचा. आता मी टेफ्लॉन टेप लावत नाही, पण तुम्ही जोडताना शक्यतो टेफ्लॉन टेप लावा, जेणेकरून तुमचं पाणी लिकेज होणार नाही. पाणी लिकेज झालं तर तुमचं मोटर पाणी ओढणार नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे शक्यतो तुम्ही टेफ्लॉन टेप लावला तर तुम्हाला जोडताना प्रॉब्लेम येणार नाही किंवा आम्हाला कॉल करायची गरज पडणार नाही. हे तुमचं मोटरचं कनेक्टर जोडून झालेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला जेवढा लागेल तेवढा तुम्ही पाईप जसा इनलेटला लागेल तेवढा त्या पद्धतीने तुम्ही पाईप कट करून घ्यायचा. तुम्ही दिलेला पाईप असेल किंवा तुम्हाला जर एक्स्ट्रा लागत असेल पाईप, तर तुम्ही ऑर्डर करताना आम्हाला एक्स्ट्रा पाईपची पण मागणी करू शकता. पाईप कट करताना शक्यतो काळजी घ्यायची, एकदम शार्प कटरने तुम्ही पाईप कट करून घ्यायचा. जर तुम्ही पाईप कट करताना जर पाईप चिपटला तर त्याच्यामध्ये एअर लिकेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाईप कट करताना एखादा शार्प कटर असेल तरच त्या पद्धतीने कट करून घ्यायचे. हा पहिल्यांदा इनलेटचा तुम्ही पाईप कट केलेला आहे. तुम्हाला जेवढा पाहिजे म्हणजे 2-3 फुटापर्यंत तुम्ही इनलेटचं कनेक्शन देऊ शकता. जास्त हाईट जर इनलेटची कनेक्शन झाली तर तुमच्या मोटरचा डिस्चार्ज कमी होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो इनलेटचं कनेक्शन देताना साधारणपणे 2-3 फुटापर्यंत आपलं इनलेटचं कनेक्शन असायला पाहिजे. या पद्धतीने तुम्ही सिस्टम लावून घ्यायचे. तर इनला पहिल्यांदा इनलेटचा पाईप जोडून घ्यायचंय. त्याच्यानंतर तुमचा जो फिल्टरच्या आउट मधून जो कनेक्शन दिसतंय तुम्ही फिल्टरच्या आउटला एक कनेक्शन द्यायचंय. हे कनेक्शन देताना एकदम इझी आहे. तुम्ही डायरेक्ट प्रेस केला तर तुम्ही डायरेक्ट तुमचा पाईप बसू शकतो. जर तुम्हाला कधी काढायची गरज पडली, या कनेक्टिंगला मध्ये एक नॉब असतो, तो नॉब प्रेस करायचा आणि पाईप बाहेर ओढला म्हणजे पाईप निघून जातो. 2-3 वेळेस काढघाल केल्यानंतर याचा जो फिटनेस आहे हा कमी होत असतो. त्यामुळे नंतर कधी काढघाल करायची असेल तर एवढाच तुकडा कट करून तुम्ही नंतर जोडू शकता. हा तुमचा इनलेटचा पाईप तुम्ही इनलेटला वॉटर टँक मध्ये म्हणजे पाण्याच्या टाकीमध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर हे तुमचं जे फिल्टर मधून आउट निघालेलं जो कनेक्शन आहे, हे फिल्टर मधून आउट निघालेलं कनेक्शन तुमच्या मोटरच्या इन मध्ये म्हणजे मोटरचा जो बाण आहे याच्यामध्ये जोडायचंय. आणि तुमचं जे समोरचं कनेक्शन आहे म्हणजे तुम्ही जिथं नोझल जोडणार आहात ते कनेक्शन तुम्ही पुढे मोटरच्या आउटला जोडायचंय. मगाशी दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे बाउल जो आहे तुमचा वॉटर फिल्टरचा बाउल तो तुमच्या प्लेटवरती फिट करून घ्यायचा. याला आम्ही त्या किटमध्ये तुम्हाला स्क्रू वगैरे सगळे दिलेले आहेत. तुम्ही फक्त हे भिंतीवरती फिट करू शकता किंवा तुमच्या कॉलमवरती फिट करू शकता. तुम्हाला जसं तुमच्या लोकेशनची जशी ऍडजस्टमेंट आहे त्या पद्धतीने तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. हे इनलेटचं आउटलेटचं कनेक्शन देऊन झालेलं आहे आपलं. हा तुमचा इनलेटचा पाईप हा वॉटर टँक मध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर हा फिल्टरच्या आउट मधून मोटरच्या इनला जाणार आहे आणि मोटरच्या आउट मधून तुमच्या पुढच्या फॉगरच्या नोझलला जाणार आहे. मित्रांनो या पद्धतीने आपण फिल्टर जोडलेलं आहे. फिल्टरच्या वरती जो प्लेट आहे ती प्लेट आहे तुम्ही भिंतीवरती फिट करायचे. त्याच्यावरती मोटर पण ठेवायचे आणि मोटरला पण 2 स्क्रू दिलेले आहेत. आपण ते मोटरला पण स्क्रू लावून घ्यायचे. ते मोटरचं कनेक्शन गेल्यानंतर पुढे तुम्ही तुमच्या हिशोबाने म्हणजे तुम्हाला 5 फुटावरती 6 फुटावरती तुम्ही तुमच्या ऍडजस्टमेंटनुसार म्हणजे तुम्हाला जेवढा एरिया कव्हर करायचे त्या एरियाच्या हिशोबाने तुम्ही हा जो पाईप आहे हा पाईपला कट मारायचे. कट मारताना मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थितपणे कट मारायचे. हे जे नोझल आले आहेत तुम्हाला हे नोझल एकदम इझी मध्ये बसतात. म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इझी प्रेस करून नोझल बसून घ्यायचे. तुम्हाला जसं एरिया कव्हर करता येईल त्या पद्धतीने तुम्ही एरिया पुढचा कव्हर करून घ्यायचे. हे आता आपण 4 नोझल जोडलेत आणि शेवटला तुम्हाला एक एल टाईपचा नोझल येतो. प्रत्येक किटमध्ये एल टाईपचा नोझल असतो आणि तुम्हाला शेवटला पाईपच्या एंडला हा एल टाईपचा नोझल लावायचा. म्हणजे तुम्हाला नंतर पुढे जर कनेक्शन द्यायचं असेल तर तुम्ही 3 टाईपचा नोझल लावू शकता आणि जर एंड करायचं असेल तर तुम्ही एल टाईपचा नोझल लावू शकता. हे झालं मित्रांनो आता फक्त पाईपचं कनेक्शन. त्याच्यानंतर आहे कनेक्शन टायमर आणि पॉवर अडॅप्टर. खूप साऱ्या लोकांचं इनला आउट आणि आउटला इन जोडल्यामुळे हा टायमर जळलेला आहे.
तर शेतकरी मित्रांनो आपण काळजी घ्यायची. आता दोन पद्धतीचे आपल्याकडे पॉवर अडॉप्टर येतात किट मध्ये. हा जो पॉवर अडॉप्टर आहे हा चार्जर टाईप पॉवर अडॉप्टर आहे, त्यामुळे याला इनलेटचं कनेक्शन डायरेक्ट तुमच्या टायमरला जोडतोय आपण. म्हणजे त्याला एक पिन दिलेले आणि ती पिन डायरेक्ट जोडल्यामुळे तुम्हाला इनलेटचा काय विषय राहणार नाही याच्यामध्ये. पण दुसऱ्या किट मध्ये आपण काय करतो की इनलेट आणि आउटलेट असे दोन पॉवर अडॉप्टर असल्यामुळं इनलेट आणि आउटलेट कनेक्शन तुम्हाला द्यावं लागतं. हा जो चार्जर आहे हा चार्जर तुमच्या पॉवर सप्लायला कनेक्ट करायचा आहे तुम्ही. मित्रांनो पॉवर सप्लाय ऑन केल्यानंतर तुम्हाला या टायमर मध्ये इंडिकेशन दिसणार आहे आणि पॉवर सप्लाय ऑन झाल्यानंतर कंपनीचं सेटिंग आहे याच्यामध्ये 2 सेकंद चालू आणि 2 सेकंद बंद. पण तुम्ही तुमच्या हिशोबाने म्हणजे तुम्हाला 1 मिनिट चालू, अर्धा मिनिट बंद किंवा 50 सेकंद चालू 20 सेकंद बंद अशा पद्धतीने तुम्ही सेटिंग करू शकता. मी तुम्हाला सेटिंग करून दाखवतोय आता. तुम्ही कसं सेटिंग करायचं एकदा बघा. मित्रांनो जे कंपनीचं सेटिंग असतं त्या सेटिंग वरती न थांबता आपण काय करायचं पहिल्यांदा हे स्टॉप करून घ्यायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने सेटिंग करू शकता. स्टॉप केल्याच्या नंतर पहिलं जे मधलं बटन आहे हे सेटचं बटन आहे. सेट बटन दाबल्यानंतर तुम्ही ऑन किती वेळ चालू ठेवणार आहे ते तुम्हाला विचारतं ते. मग आपण सेट करायचं सेकंदामध्ये. ते पहिले 2 सेकंद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जशा पद्धतीने वाढवू शकता तुम्ही. साधारणपणे 60 सेकंद 30 सेकंद ज्या पद्धतीने तुम्ही सेट करणार आहे त्या पद्धतीने हे सेट होत असतं. आपण साधारण 25 सेकंद ऑनचं टायमिंग सेट करतो आता. ते मधलं सेटचं बटन दाबलं की तुमचं टायमिंग सेट होणार आहे. नंतर विचारणार तुम्ही ऑफचं टायमिंग तुम्ही कधी सेट करणार आहे. ते ऑफचं टायमिंग दाखवणार आहे तुम्ही किती सेट करायचं ते. सेकंदामध्ये सेट करायचं असेल तर मधलं सेट बटन दाबायचं. पहिले 2 सेकंद टायमिंग सेट झालेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये अप करू शकता. साधारणपणे आपण 10 सेकंद किंवा 15 सेकंद सेट करूया. हे सेट झालं. ते पहिलं 25 सेकंद ऑन टायमिंग झालेलं आहे. रन दिसतंय तुम्हाला आता 25 सेकंद. अशा पद्धतीने तुमचं टायमिंग सेट झालेलं आहे. मोटर ऑन होणार आहे. हा टायमर जोडत असताना शेतकऱ्यांनी अतिशय काळजी घ्यायची. याच्यामध्ये 4 कनेक्टर आहेत. या 4 कनेक्टर मधून जे डीसी आउटपुट म्हणून लिहिलेलं आहे पाठीमागचे 2 कनेक्टर, या 2 कनेक्टरला तुमचं मोटरचं कनेक्शन द्यायचंय. जर मोटरचं कनेक्शन इनलेटला दिलं तर तुमचा हा जो टायमर आहे हा टायमर जळण्याची शक्यता असते. त्यामुळं मोटरचं कनेक्शन देताना अतिशय काळजी घ्यायची आणि मोटरचं कनेक्शन हे आउटपुट डीसी याच टायमरच्या आउटपुटला द्यायचंय. मोटरला कनेक्शन दिलेलं आहे. तुमचं टायमर पण ऑन झालेलं आहे. तुमची मोटर ऑन होते. पण मोटर ऑन झाल्याच्या नंतर तुम्ही सुरुवातीला जर चालू करत असाल तर सुरुवातीला चालू करताना जर इनलेटचं कनेक्शन तुमचं खाली हाईट वरती असेल तर मोटरमध्ये एअर पकडला जातो आणि तुमचं पाणी ओढणार नाही. तर त्यासाठी सुरुवातीला चालू करताना शेतकऱ्यांना अतिशय काळजी घ्यायची. तुमचं जे पाण्याचं कनेक्शन आहे ते पाण्याचं कनेक्शन तुम्ही सुरुवातीला हाईट वरती घ्यायचं म्हणजे जेणेकरून मोटरचा एअर निघायला लवकर चान्स होईल. बटन स्टार्ट केल्यानंतर मित्रांनो हे असं टायमिंग येणार आहे आणि अशा पद्धतीने तुमचं सगळं फॉगर सिस्टम चालू होणार आहे. ह्याच्यामध्ये आता थोडं पाणी लिकेज होतंय. जर पाणी लिकेज होत असेल तर तुम्ही हा जो जोडलेला पाईप आहे हा कट करून तुम्ही पाईप नंतर जोडू शकता. म्हणजे कट करून पाईप जर जोडला तर त्याच्यामध्ये पाणी लिकेज होणार नाही. शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व माहिती तुम्ही बघितलेली आहे. जर तुम्हाला माहिती समजली नसली तरी आमच्या इंस्टाग्रामवरती अजून काही व्हिडिओ आहेत तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. आमच्याकडं 100 जीपीडी 200 जीपीडी आणि 300 जीपीडी या मॉडेलमध्ये आपल्याकडे पॉवर किट अवेलेबल आहेत. 100 जीपीडी मध्ये तुम्हाला 10 नोझल येणार आहेत. 200 जीपीडी मध्ये तुम्हाला 20 नोझल येणार आहेत आणि 300 जीपीडी मध्ये तुम्हाला 30 नोझल येणार आहे. 100 जीपीडी मध्ये तुम्हाला 50 फूट पाईप येणार आहे. 200 जीपीडी मध्ये तुम्हाला 100 फूट पाईप येणार आहे आणि 300 जीपीडी मध्ये 150 फूट पाईप येणार आहे. शेतकरी मित्रांनो जर लहान गोठा असेल तर तुम्ही 100 जीपीडी यूज करू शकता. आमचे पोल्ट्री व्यावसायिक आहेत म्हणजे पोल्ट्रीवाल्यांसाठी आम्ही 200 जीपीडी आणि 300 जीपीडी असे 2 किट डेव्हलप केलेले आहेत. आमच्या हॉटेल व्यावसायिकांसाठी पण 200 जीपीडी आणि 300 जीपीडी म्हणजे ज्यांचा एरिया मोठा आहे त्यांच्यासाठी आम्ही 200 जीपीडी आणि 300 जीपीडी हे पण किट डेव्हलप केलेले आहे. ज्या शेतकरी बांधवांना हॉटेल व्यावसायिकांना आमचं किट ऑर्डर करायचं असेल किंवा आमचं खरेदी करायचं तर खाली दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप करायचे आणि व्हॉट्सअप केल्यानंतर आम्ही तुम्हाला ऑटो रिप्लाय मध्ये एक लिंक येते त्या लिंकवरती टच करायचंय. लिंकवरती सर्व माहिती दिलेली आहे म्हणजे 100 जीपीडी पाहिजे असेल 100 जीपीडी ऑर्डर करू शकता. तुम्ही 200 जीपीडी पाहिजे 200 जीपीडी ऑर्डर करू शकता आणि 300 जीपीडी पाहिजे असेल तर 300 जीपीडी पण ऑर्डर करू शकता. ज्या शेतकरी बांधवांना हॉटेल व्यावसायिकांना किंवा पोल्ट्री व्यावसायिकांना आमच्याकडे येणं शक्य आहे अशा व्यावसायिकांनी आमच्याकडे येऊन व्हिजिट पण करू शकता आणि आपलं किट खरेदी पण करू शकता. आमचा पत्ता आहे सोलापूर पुणे हायवे हॉटेल चैतन्य प्रसादच्या शेजारी तिरुपती उद्योग समूह मोहोळ सोलापूर. धन्यवाद.